तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय दापोली व दशानेमा गुजर युवक संघटना दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी राबवण्यात येत आहे HPV लसीकरण। दापोलीमध्ये HPV लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय दापोली व दशानेमा गुजर युवक संघटना दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा लसीकरण उपक्रम राबवण्यात येत आहे। लसीकरण कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये शाळेच्या वेळेतच आयोजित करण्यात येणार आहे। पालकांची लेखी संमती मिळाल्यानंतरच मुलींना ही लस देण्यात येणार आहे। HPV लस ही मुलींना भविष्यात होऊ शकणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देण्यासाठी महत्त्वाची व सुरक्षित लस आहे। आपल्या मुलीच्या निरोगी भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम आहे। तरी सर्व पालकांनी या उपक्रमात सहकार्य करून आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी दापोली डॉक्टर अमित वंजारे, दशानेमा गुजर युवक संघटना अध्यक्ष डॉक्टर कुणाल प्रशांत मेहता, उपाध्यक्ष निकेत रमेश मेहता, सचिव मयुरेश शेठ यांनी केलं आहे। HPV लसीकरणाबद्दल विचारायचं होतं की याच्यामुळे आपली प्रजनन शक्ती वाढते की दुसरं काय होतं? हे आहे ह्यूमन पॅपिलोमा हा एक सामान्य व्हायरस आहे, पण त्यातल्या काही प्रकारांमुळे सर्वायकल कॅन्सर होऊ शकतो। यासाठी सर्वायकल कॅन्सर पासून संरक्षण मिळावं म्हणून ही लस अतिशय महत्त्वाची आहे। बरं झालं हिने विचारलं मॅडम। मी असे ऐकले की त्याने बऱ्याच महिलांना वाटतं की ओव्हॅरियन रिझर्व्ह कमी होतं, पण आता हिने विचारल्यामुळे मला असं वाटतं की महिलांमध्ये HPVचं वॅक्सिन घेतल्यामुळे ओव्हॅरियन रिझर्व्ह बिलकुलही कमी होत नाही। जेवढं काही मेडिकल रिसर्च झाला आहे त्याच्यामध्ये HPV वॅक्सिन घेतल्याने सर्वायकल कॅन्सर होण्याचा धोका मॅडम टाळू शकतो। त्यामुळे सर्वांनी लसीकरण जरूर करावं। आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पण सांगितलेलं आहे की ह्याच्यापासून काहीही धोका नाहीये। हे सगळे गैरसमज आहेत। आरोग्यदायी भविष्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल।